पनवेल महानगरपालिकेत मागासवर्गीय आणि दिव्यांग समाजाच्या कल्याणासाठी राखीव असलेला 5% समाज कल्याण निधी योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी सभागृह नेते ॲडव्होकेट प्रकाश बिणेदार यांनी महासभेत घेतलेल्या ठाम आणि आक्रमक भूमिकेचे समाजातून जोरदार स्वागत होत आहे। याच पार्श्वभूमीवर मागासवर्गीय व दिव्यांग बांधवांच्या शिष्टमंडळाने ॲडव्होकेट प्रकाश बिणेदार यांची पालिकेत सदिच्छा भेट घेत त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। समाजाच्या हक्काच्या निधीसाठी प्रशासनाला जाब विचारल्याबद्दल आणि लाभार्थ्यांच्या प्रश्नाबाबत संवेदनशील भूमिका घेतल्याबाबत त्यांचे विशेष कौतुकी करण्यात आले। मागासवर्गीय कल्याण निधी हा त्या समाजाला कायमस्वरूपी फायदे व्हावेत यासाठी तो खर्च करायचा आहे। आणि खर्च कुठं केला तर गार्डन विकसित करण्यासाठी, ती पण कामं अर्धवट आहेत। खर्च कुठं केला इलेक्ट्रिकसाठी, या दोन्ही गोष्टींसाठी खर्च केला तर त्या मागासवर्गीय समाजाचा काय बरं मोठा फायदा त्या ठिकाणी झाला, जरा प्रशासनाने आम्हाला सांगावा। आणि असा जो खर्च केला आहे नाहक, त्या समाजाची घोर फसवणूक केलेली आहे प्रशासन काळामध्ये, याची चौकशी करावी लागेल अध्यक्ष महोदय। आणि आज मी काय बोलत नाही, पण सत्ताधारी असून पण जर या 1 महिन्याच्या आतमध्ये याच्यावर योग्य तो निर्णय झाला नाही तर स्वतः सभागृह नेता या नात्यानं पुढच्या सभेमध्ये सभा तहकुबी आणणार। महासभेत बोलताना ॲडव्होकेट बिणेदार यांनी मागासवर्गीय आणि दिव्यांग समाजासाठी राखीव असलेला 5% निधी व इतर विकास कामांकडे वळविला जात असल्याचा गंभीर मुद्दा उपस्थित केला। ज्या समाजासाठी निधी राखीव आहे तो त्याच समाजाच्या कायमस्वरूपी विकासासाठी खर्च झाला पाहिजे अशी त्यांची भूमिका यावेळी प्रकर्षाने पाहायला मिळाली। 12 लोकांना माता रमाबाई घरकुल योजनेमध्ये 2 वर्षापासून प्रयत्न करतायत। चपला त्यांच्या झिजल्या, पैसे किती मिळणार आहेत तर 2.5 लाख रुपये त्यांना घर बांधण्यासाठी। 3 लोकांची घरं कोसळली पडली पावसामध्ये आणि आज ते कुठेतरी आसऱ्याला आहेत। दरम्यान दिव्यांग व मागासवर्गीय शिष्टमंडळाने ॲडव्होकेट प्रकाश बिणेदार यांच्या समाजाच्या न्याय हक्कासाठी भविष्यातही असेच ठामपणे लढा सुरू ठेवण्याची विनंती केली। त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अनेक लाभार्थ्यांमध्ये विश्वास निर्माण झाल्याची भावना यावेळेस शिष्टमंडळातील सदस्यांनी व्यक्त केली। यावेळी ॲडव्होकेट प्रकाश बिणेदार यांनी मागासवर्गीय व दिव्यांग हक्काचा 1ही रुपया अन्यत्र वळू देणार नाही, पात्र लाभार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत माझा पाठपुरावा सुरूच राहील अशी ठाम भूमिका व्यक्त केली। तुरी मिळत नाही त्या सभासदांना त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा फायदा होत नाही। त्याच्यातून अध्यक्ष महोदय एक व्यक्ती तर मरण पावली फेऱ्या मारून। असं जर होत असेल आणि या समाजासाठी वेळ देण्यासाठी अधिकाऱ्यांना वेळ नसेल तर असे अधिकारी हे पनवेल महापालिकेसाठी नको, त्यांची तातडीने अकलपट्टी केली झाली पाहिजे। 8 दिवसामध्ये ज्यांच्याकडे डिपार्टमेंट आहे त्यांनी कामामध्ये जर कुचराईपणा केला असेल, त्यांच्या कामात जर समजा अनियमितपणा आढळला असेल तर त्यांच्यावर कारणे दाखवा, नोटीस या पुढच्या सभेच्या पूर्वी मला दिसल्या पाहिजेत।